सध्या सोशल मीडियावरती पुण्यातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। राजकारणी लोक कुठल्या थराला जाऊ शकतात याचं एक उदाहरण पुण्यातून समोर येत आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। आता असं या घटनेत काय घडलं होतं, एका व्यक्तीला असं दृश्य काय दिसलं होतं पुण्यात की त्याच्याही पायाखालची जमीन सरकली। आता त्या व्हिडिओमध्ये आणि त्या फोटोजमध्ये काय दिसलं ते पहा। वासुदेव पारंपरिक वेशभूषेत रस्त्यावरून फिरताना आणि इलेक्शनचा प्रचार करताना स्पष्टपणे दिसत होते। विशेष म्हणजे त्यांच्या गळ्यात निवडणूक प्रचारासाठी वापरली जाणारी त्या राजकीय पक्षाची गमछे अडकवलेली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आलं होतं। हा प्रकार पाहून अनेक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली। हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। वासुदेव ही केवळ एक व्यक्ती नसून ग्रामीण आणि शहरी भागात श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखली जाते। समाजात सकारात्मकता पसरवण्याचे काम करताना ते दिसत असतात। मात्र अशा पवित्र आणि पारंपरिक ओळखीचा थेट राजकीय प्रचारासाठी वापर होणे हे लोकशाही मूल्यांना आणि राजकीय सामाजिक सूचकतेला धक्का देणारे असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलेले आहे। त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की अक्षरशः ते वासुदेव जे होते, 3 वासुदेव होते, त्यांनी तो पारंपरिक वेशभूषा त्यांनी केलेली आहे, परंतु त्यांच्या गळ्यामध्ये गमछे, त्याचबरोबर त्या पक्षाची जाहिरात करताना दिसत असत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्यांच्या गळ्यात त्या पक्षाची गमछी स्पष्टपणे दिसते। निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक किंवा पारंपरिक प्रतीकांचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होणे हे कायद्याच्या चौकटीत बसते का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केलेला आहे। निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे धार्मिक भावना, श्रद्धा किंवा परंपरांचा वापर करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे। वासुदेवांच्या वेशभूषेचा वापर करून प्रचार केल्यास सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात। या व्हिडिओवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत। अनेक नागरिकांनी श्रद्धेला राजकारणापासून दूर ठेवा, वासुदेव ही आमची परंपरा आहे, प्रचाराचे साधन नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काहींनी तर निवडणूक आयोगाने याची तत्काळ दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही केलेली आहे। सोशल मीडियावरती हा व्हायरल व्हिडिओ झाला, त्याचबरोबर सोशल मीडियावरती काही फोटोसुद्धा व्हायरल झाले। हा व्यक्ती जेव्हा तो आपल्या पुण्यातील त्या घराजवळून जात होता तेव्हा त्याला 3 वासुदेव दिसले आणि मग त्या 3ही वासुदेवांच्या डोक्यावरती वासुदेवाची पारंपरिक टोपी होती, धोतर घातलं होतं, परंतु त्यांच्या गळ्यात जेव्हा त्या व्यक्तीचं लक्ष त्यांच्या गळ्याकडे गेलं तेव्हा त्याला एक आश्चर्याचा मोठा धक्काच बसला, कारण की त्यांच्या गळ्यात अक्षरशः मग त्या राजकर्त्यांनी पैसे देऊन त्यांना त्यांचा प्रचार करायला लावला असं मग समोर आलं होतं। एकंदरीतच काय की व्हायरल झालेला हा व्हिडिओ केवळ एका प्रचाराचा प्रकार नसून तो समाजाच्या संवेदनशीलतेशी जोडलेला गंभीर विषय बनला आहे। निवडणूक ही लोकशाहीची उत्सवदृश्य प्रतिक्रिया असली तरी त्यामध्ये परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक ओळख यांचा गैरवापर होऊ नये ही जनतेची अपेक्षा आहे। या प्रकरणावर प्रशासन, निवडणूक आयोग आणि संबंधित पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे असंच बऱ्याच जणांचं मत येत आहे। कारण की पुण्यामध्ये ही पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की अक्षरशः जे काही ते वासुदेव होते त्यांचा वापर करून अशा प्रकारे प्रकार केलेला आहे। ही घटना पुण्यामध्ये पहिल्यांदाच घडलेली आहे। अशी घटना यापूर्वी कधीच कुठेही घडली नव्हती। अक्षरशः पुण्यातच ते पहिल्यांदा सर्वांना दृश्य बघायला मिळाले आणि जेव्हा हा प्रचार चालू होता अक्षरशः काही लोकांना आश्चर्याचा धक्का बसला तर काही लोकांना ही नॉर्मल गोष्ट वाटली, परंतु ज्या लोकांना वासुदेवांचं महत्त्व माहीत नाही त्या लोकांना काहीच वाटलं नाही। परंतु ज्या लोकांना वासुदेवांचं महत्त्व माहीत आहे की गावाकडे, ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारे वासुदेव हे येत असतात आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ते घडवत असतात, त्यांनाच या गोष्टीचा अनुभव आणि त्यामागची कृतज्ञता कळाली आणि त्यांना खरोखरच ही घटना पाहिल्यानंतर वाईट वाटलं। अशा प्रकारे पुण्यामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। या सर्व घटनेला आपणच कारणीभूत आहोत का, असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत येत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।